धाराशिव जिल्ह्यातील 8 नगराध्यक्ष व 189 सदस्यांची निवड करणार 2,43,000 मतदार। या संदर्भातील सविस्तर खुलासा धाराशिव वार्ता यूट्यूब चॅनलद्वारे खालीलप्रमाणे प्रसारित करीत आहोत। 9 वर्षांनंतर धाराशिव जिल्ह्यातील 8 नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2,43,667 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील। यामध्ये 28 तृतीयपंथी देखील मतदारांचा समावेश आहे। 8 नगराध्यक्ष आणि 189 सदस्यांची निवड 287 मतदान केंद्रातून 2 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे। मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे। निकाल 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे। जिल्ह्यातील अ वर्ग नगर परिषद असलेल्या धाराशिवसाठी 20 प्रभागातून 1 नगराध्यक्ष व 41 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे। यासाठी 108 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। तुळजापूर नगर परिषदेत 11 प्रभाग असून 1 नगराध्यक्ष व 23 सदस्यांची निवड होणार आहे। 35 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। नळदुर्गमध्ये 10 प्रभागातून 1 नगराध्यक्ष व 20 सदस्य निवडले जाणार आहेत। त्यासाठी 20 केंद्रावर मतदान होणार आहे। उमरगा येथे 12 प्रभाग असून 1 नगराध्यक्ष व 25 सदस्यांची निवड 37 मतदान केंद्रातून होणार आहे। मुरुममध्ये 10 प्रभागातून 1 नगराध्यक्ष व 20 सदस्यांची निवड 20 मतदान केंद्रातून होणार आहे। कळंब नगर परिषदेमध्ये 10 प्रभागातून 1 नगराध्यक्ष व 20 सदस्यांची निवड 24 मतदान केंद्रावर होणार आहे। भूम नगर परिषदेमध्ये एकूण 10 प्रभाग असून 1 नगराध्यक्ष व 20 सदस्यांची निवड 21 मतदान केंद्रातून होणार आहे। परंडा नगर परिषदेत एकूण 10 प्रभाग असून 1 नगराध्यक्ष आणि 20 सदस्यांची निवड 22 मतदान केंद्रातून होणार आहे। जिल्ह्यातील एकूण 8 नगर परिषदेमध्ये एकूण 93 प्रभाग आहेत। या प्रभागातून 8 नगराध्यक्ष आणि 189 सदस्यांची निवड 287 मतदान केंद्रातून होणार आहे। धाराशिव नगर परिषदेसाठी 48,407 पुरुष, 45,583 स्त्री आणि 16 तृतीयपंथी असे एकूण 94,006 मतदार आहेत। तुळजापूर नगर परिषदेसाठी 14,538 पुरुष, 15,017 स्त्री आणि 6 तृतीयपंथी असे एकूण 29,561 मतदार आहेत। नळदुर्ग नगर परिषदेसाठी 8,736 पुरुष, 8,384 स्त्री असे एकूण 17,120 मतदार आहेत। उमरगा नगर परिषदेसाठी 16,231 पुरुष, 15,555 स्त्री आणि 5 तृतीयपंथी असे एकूण 31,791 मतदार आहेत। मुरुम नगर परिषदेसाठी 7,714 पुरुष, 7,205 स्त्री आणि 1 तृतीयपंथी असे एकूण 14,920 मतदार आहेत। कळंब नगर परिषदेसाठी 10,713 पुरुष आणि 10,245 स्त्री मतदार असे एकूण 20,958 मतदार। भूम नगर परिषदेसाठी 9,228 पुरुष आणि 8,849 स्त्री असे एकूण 18,077 आणि परंडा नगर परिषदेसाठी 8,622 पुरुष आणि 8,612 स्त्री असे एकूण 17,234 मतदार। तर या 8 नगर परिषदेसाठी एकूण 1,24,189 पुरुष, 1,19,450 स्त्री आणि 28 तृतीयपंथी असे एकूण 2,43,667 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत। धाराशिव नगर परिषदेची मतमोजणी ही शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज धाराशिव, तुळजापूरची मतमोजणी ही तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर, नळदुर्गची मतमोजणी जिल्हा परिषद मुलांची शाळा सभागृह, उमरग्याची मतमोजणी अंतुबळी पतंगे सभागृह, मुरुमची मतमोजणी नगर परिषद कार्यालय सभागृह, कळंबची मतमोजणी श्री संत गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब, भूमची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आणि परंडा नगर परिषदेची मतमोजणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे होणार आहे। नगर परिषदेच्या अध्यक्षपदांचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे। धाराशिव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तुळजापूर सर्वसाधारण, नळदुर्ग सर्वसाधारण, उमरगा सर्वसाधारण, मुरुम सर्वसाधारण, कळंब सर्वसाधारण महिला, भूम सर्वसाधारण महिला व परंडा नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आहे। जिल्ह्यातील 8 नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या छाननीअंती 76 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले। यामध्ये धाराशिव 13, तुळजापूर 14, नळदुर्ग 7, उमरगा 12, मुरुम 7,
कळंब 9, भूम 8 आणि परंडा 6 उमेदवारांचा समावेश आहे. नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथून एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या दिवशी उमरगा येथून 1 आणि परंडा येथून 3 अशा एकूण 4 उमेदवारांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. 21 नोव्हेंबर रोजी म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 33 उमेदवारांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामध्ये धाराशिव 7, तुळजापूर 6, नळदुर्ग 1, उमरगा 7, मुरुम 3, कळंब 3, भूम 5 आणि परांडा 1 उमेदवारांचा समावेश आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात आता 38 उमेदवार असून यामध्ये धाराशिव 6, तुळजापूर 7, नळदुर्ग 6, उमरगा 4, मुरुम 4, कळंब 6, भूम 3 आणि परांडा 2 उमेदवारांचा समावेश आहे. नगर परिषदेच्या सदस्यपदासाठी छाननीअंती 934 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. यामध्ये धाराशिव 257, तुळजापूर 119, नळदुर्ग 104, उमरगा 127, मुरुम 70, कळंब 94, भूम 78 आणि परंडा 85 उमेदवारांचा समावेश आहे. 19 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी तुळजापूर 7 आणि कळंब 1 अशा 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. दुसऱ्या दिवशी 20 नोव्हेंबर रोजी 31 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये धाराशिव 1, तुळजापूर 2, नळदुर्ग 4, मुरुम 3, कळंब 6 आणि परंडा 15 उमेदवारांचा समावेश आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 252 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये धाराशिव 55, तुळजापूर 48, नळदुर्ग 17, उमरगा 39, मुरुम 10, कळंब 20, भूम 36 आणि परंडा 27 उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 8ही नगर परिषदेच्या सदस्यपदांच्या निवडणुकीत 643 उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. यामध्ये धाराशिव 201, तुळजापूर 62, नळदुर्ग 83, उमरगा 88, मुरुम 57, कळंब 67, भूम 42 आणि परंडा 43 उमेदवारांचा समावेश आहे. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2025 आहे. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर पर्यंतच होती. अपील असल्यास 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर असा कालावधी निवडणूक आयोगाने निश्चित केला आहे. अपीलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र 25 नोव्हेंबर पर्यंत आहे.